बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हिंगणा पोलिसांमध्ये या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। शेतकरी आंदोलनादरम्यान बेकायदेशीर महामार्ग अडवणं आणि नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका या आंदोलकांवर ठेवण्यात आलाय। केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळच्या मैदानामध्ये या आंदोलनासाठी परवानगी असताना आंदोलकांनी वर्धा महामार्ग अडवला। त्यामुळे जवळपास 30 तासाहून अधिक वेळ वाहतुकीची कोंडी झाली। या आंदोलनामुळे अनेकांना अन्न पाणी आणि इतर सोयींपासून वंचित ठेवण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। तर एकंदरीतच या संपूर्ण घडामोडींविषयी आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नागपूरमधून। अनिरुद्ध, सध्या आपल्या मागे काही शेतकरी उभे असलेले आपल्याला दिसतात आणि प्रतीक्षा आहे बच्चू कडू यांच्या येण्याची, जल्लोष करायचा आहे त्यांना, कारण तारीख मिळालेली आहे। मात्र त्याचबरोबर या आंदोलकांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेत। काय एकंदरीत सगळ्या या प्रतिक्रिया उमटतात आता? नक्कीच अनुपमा, आता जर पाहिलं तर बच्चू कडूंचं जे हे आंदोलन आहे मार्च 2025 पासून हे सुरू झालेलं होतं आणि अखेर आता बच्चू कडूंच्या या आंदोलनावर तोडगा निघालेला आहे। आता सर्वच्या सर्व शेतकरी जे आहेत, आंदोलक जे आहेत, ते बच्चू कडूंच्या येण्याची वाट पाहत आहेत आणि त्यानंतर बच्चू कडूंच्या आल्यानंतर जे आहे ते एक जल्लोष मिरवणूक काढण्यात येणार आहे। आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच परिसरामध्ये एका मंगल कार्यालयामध्ये बच्चू कडू जे आहे ते एक सभा घेणार आहेत आणि सभेमध्ये बच्चू कडू शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना काय नेमकं संबोधतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला जे आहे ते मोठं यश मिळालेलं आहे आणि शेतकरी नेत्यांमध्येही कुठेतरी आता समाधानाची भावना व्यक्त केलेली आहे। कर्जमुक्तीची तारीख आम्हाला मिळाली असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही सध्या आनंदाचं वातावरण असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। मात्र बच्चू कडूंनी जे आंदोलन केलं आणि महामार्ग अडवून धरला त्या विरोधात, त्यांच्या विरुद्ध आणि शेतकरी नेत्यांविरुद्ध जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे या गुन्ह्यांचा आम्हाला काही फरक पडत नाही। बच्चू कडूंवरती 350 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि आमच्यावरही कार्यकर्त्यांवर जवळजवळ 100च्या जवळपास गुन्हे दाखल असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि बच्चू कडूंची ही विजयी मिरवणूक आता कशा प्रकारे होणार आणि या जल्लोष मिरवणुकीमध्ये बच्चू कडू नेमक्या काय घोषणा करणार आणि शेतकऱ्यांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या नागपूरमध्ये आंदोलक अजूनही तळ ठोकून आहे। बच्चू कडूंची त्यांना प्रतीक्षा अजूनही लागून राहिलेली आहे। बच्चू कडू त्यांच्यासोबत काय बोलतात आणि त्यांना नेमकं काय संबोधित करतात किंवा आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे याची आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिल्याचं पाहायला मिळत आहे। अनुपमा। अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण पुन्हा जोडले जाऊ, कारण ज्यावेळी बच्चू कडू येणार आहेत त्यावेळी एक वेगळाच आनंद या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळणार आहे। ते कितपत समाधानी ते सगळं करणार आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।